पण बघा ज्या वेळेला आपण अशा भावना करतो जिथं भगवंतांच्या येतो तिथं मात्र आपण तशी भावना केली पाहिजे. आपण सुद्धा भगवंतांच्या इथं आल्यानंतर सुद्धा भगवंतांना जसं बाबा इतकं सगळं दीक्षा घेतली, भगवंतांनी सगळं सोडून दिलं, आपण सुद्धा दीक्षा घेतली पाहिजे, आपण सुद्धा सोडून द्यायला पाहिजे. ही भावना आपण करायला पाहिजे. ही भावना होती का आपल्याकडे? नाही होती. तर बघा ही भावना आपण केली पाहिजे. ज्या वेळेला पंचकल्याणकाच्या विधीमध्ये येतो, भगवंतांचे 5 कल्याणक पाहिल्यानंतर आपली सुद्धा भावना अशी व्हायला पाहिजे की माझे सुद्धा 5 कल्याणक व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी हा भावामध्ये होणार नाही, आपले संस्कारच होणार. भगवंतांचंच फक्त पंचकल्याणक होत असतात, कल्याणक होत असतात. पण आपण सुद्धा ही भावना केली पाहिजे की आपण सुद्धा भगवंतांच्या समान तीर्थंकर बांधव करून घेऊ मोक्षाला जाण्यासाठी. जसं भगवंतांचा इतका मोठा उत्सव केला होता, तो उत्सव पाहण्यासाठी इतके लोक येतात. आमचाही उत्सव पाहण्यासाठी इतके लोक येऊ. माझी ही दीक्षा मोठ्या लोकांच्या समेत लोकांच्या मध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने होऊ दे, ही भावना आपण केली पाहिजे. म्हणून या पंचकल्याणकाच्या विधीमध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला आपली ही भावना